नाही, यात आधी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मी चरणी वंदन केले बुद्धविहारात, आणि आता साईबाबांचाही दर्शन घेतलंय. सकाळी माझ्या घरी जे गायत्री माची स्थापना आहे तिकडे पूजा केली, माझी आईचे चरण स्पर्श केले, आणि आता इकडे पोचलोय. क्या कहेंगे यहाँ पर आप शुरुआत हो रही है दर्शन के साथ, क्या कहेंगे? या पद्धतीने यावेळेस तुमच्याला एक संधी दिली होती, मग कसं या मदत कुटुंबाला होते, तुम्हाला ही संधी दिली आहे. हे बघा, पक्षाच्या शीर्ष नेतृत्व श्री नरेंद्र मोदीजी, श्री अमितभाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे पी नड्डाजी आणि आमचे नेते श्री देवेंद्र फडणवीसजींनी माझ्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी टाकली आहे. आणि गेल्या 32 वर्षापासून जे मी कार्य करतोय पक्षासाठी, जनतेसाठी, कुठे नाही तर कुठे आज मनात एक समाधान वाटतोय की माझा पक्षाचा नेतृत्वाला माझ्यावरती विश्वास आहे. विरोधक आहे संजय दिना पाटील निवडून आले होते, तुमच्यासमोर काय आव्हान असणार आहे? बघा, संजय दिना पाटीलजी हे माझे मित्र आहे आणि मी त्यांनाही शुभेच्छा देतो. तरी किती मतांचा फरक दिसतोय? किती मतांचा फरक दिसतो? हे बघा, नरेंद्र मोदीजींची विकासाची गंगा घरोघरी पोचलेली आहे, आणि गेल्या 40 दिवसापासून मी जेथे जेथे जातोय जनतेचा प्रचंड प्रतिसाद, हे ऊर्जामय प्रतिसाद मला भेटतोय. आणि त्याचा कारण आहे की जनतेचा ठाम विश्वास हे पंतप्रधान मोदीजींमध्ये आहे. आणि निश्चितच तिसऱ्यांदाही जनतेने ठरवलंय की पंतप्रधान हे नरेंद्र मोदीजी झाले.